मंदिराच्या दोन्ही बाजूनी ह्या कोरीव अशा शिला आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, आणि छोटंसं रांजण सुद्धा दगडामध्ये कोरलेलं. आणि आपण आलो आहे किकवी या गावामधील पाचलिंगेश्वर महादेवाच्या दर्शनाला. ही आतमध्ये गुफा आहे आणि ही छोटीशी मुलगी बागची रांगोळी काढते. सुंदर रांगोळी काढली त्यांनी मंदिरासमोर या सभा मंडपामध्ये. पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असणारे हे पाचलिंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि इथूनच जवळ आपल्याला सुभानमंगळ किल्ला जो आहे तिथंच जवळ आहे. हे दगडामध्ये पूर्ण गुहेमध्ये कोरलेली गुफा आहे आणि डोंगराच्या अतिशय पायथ्याशी बसलेलं आहे ठिकाण. ही पुढं जी पिंड आहे ती आत्ताच्या नजीकच्या काळामध्ये बनवलेली आहे. आणि पाठीमागं जी आहे हे बघा, ही ओरिजिनल पिंड आहे जी 400 वर्षापूर्वीची आहे असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याचा वापर केला जायचा असं म्हणतात. कारण इथूनच सुभानमंगळ किल्ला हा जवळच आहे, पुरंदर किल्ला जवळ आहे. हे पहा, देवीची सुद्धा मूर्ती इथं खाली. आणि हे आत्ताच्या काळामध्ये बनवलेलं आहे ज्याला 5 मुख आहेत. अतिशय सुंदर निसर्गामध्ये बसलेलं हे ठिकाण आहे. किकवी ह्या गावामधून डाव्या बाजूला 5 किलोमीटर अंतरावरती बरोबर डोंगराच्या पायथ्याला एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये बसले आणि ही गुफासुद्धा मोठी आहे बरीच. गुफेमध्ये आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला छोट्याशा अशा देवड्यासुद्धा आहेत. त्यात आपण सरळ उभं राहून जाऊ शकतो आतमध्ये. बरीच मोठी गुफा आहे ही आणि ही नैसर्गिक नाही आहे, ही मानवनिर्मित आहे. हे बघा, दोन्ही बाजूला खांब कसे बनवले बघा दगडामध्ये. आणि ह्याचा जो खाली ओटा आहे बघा, तिथं सुद्धा सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव बनवलेले आहे दगडामध्ये. तर तुम्ही अवश्य भेट द्या या ठिकाणी. या पाचलिंगेश्वर महादेवाच्या दर्शनाला अवश्य या. त्या बघा, जाताना आम्हाला मोरसुद्धा दिसला इथं. तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय शिवराय.